नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवरती सर्वात पहिल्यांदा तुमचं स्वागत आहे. आणि आज आपण पाहणार आहे की पावसानंतर सफरचंदांच्या झाडात काही सुधारणा झाली की नाही. आणि मित्रांनो, काही सुधारणा झालेली आहे आणि काही नुकसान पण झालेलं आहे. म्हणजे कसं, तर काही काही ठिकाणी पाणी थांबलेलं आहे, तर काही काही ठिकाणी झाडं हे गेलेली आहेत. आपण पाहू शकता, ते पाठीमागे आहे, ते दिसत आहे तुम्हाला. मी झूम करून दाखवतो मित्रांनो तुम्हाला, हे बघू शकता. आणि तण पण वाढलेलं आहे. आणि पाऊस आवश्यक होता, कारण की पावसामुळेच झाडं सुधारतात मित्रांनो. आणि तुम्हाला एक हे दाखवतो, हे बघू शकता. मी तूर पण लावलेली आहे, हे बघा. तर ह्यात गोल्डन बेजेरो, हे बघू शकता तुम्ही. शेंड्यापर्यंत सफरचंद लागलेले आहेत आणि वातावरण पण असं हे झालेलं आहे, पाहू शकता मी मित्रांनो. म्हणजे याचे फायदे पण खूप झालेले आहे आणि नुकसान म्हणजे मित्रांनो, पाऊस पाहिजेच मित्रांनो. कारण की हे बघू शकतो मी, फळं पण हिरवे झालेले आहेत, हिरवे झाले मित्रांनो. आणि याच्यात आता मित्रांनो जून जुलै आहे, तर आमच्या इथं 22 तारखेपासून चालू आहे. जूनपासून चालू आहे आमच्या इथे, जुलै आहे बाकी. तर जून 22 तारखेपासून आमच्या इथं पाणी चालू झालेलं आहे आणि झाडं पण सुधारलेले आहेत, पाहू शकता मी. क्वालिटी पण त्याची जबरदस्त झालेली आहे, गोल्डन डिझेरो. आणि हे आहेत आपली अन्नाची झाडं. हे आता हे बघा, तण किती वाढलेलं आहे. हे आपलं, हे बघू शकता याच्या शेंड्यावरती, हे बघा. तर आता मी हे कैची घेऊन, तुम्हाला वाटत असेल मित्रांनो कशासाठी आलेलं आहे, तर मी संत्र्याचे काटे काढायला आलेलो होतो. तर आपण पाहू शकता कशा प्रकारे फळं लागलेली आहेत, पाहू शकता कशा. हे बघा, हे बघा, या सफरचंदांनी लाल कलर घेतलेला आहे, हे बघा. हे बघा, हे लाल कलर घेतलेला आहे आणि बाजूने हे फाटलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. आणि याच्यामध्ये बोरानची कमतरता आहे मित्रांनो. बोरान आणि कॅल्शियम नायट्रेटची कमतरता आहे, पाहू शकता तुम्ही. कॅल्शियमची कमतरता आहे याच्यात. आणि त्याचप्रमाणे आता हे पावसाळ्यात झाडं सुधारलेली आहे. तर याच्या अगोदर हे झाडं अशी दिसत होती मित्रांनो, की काय असं वाटते की केली की काय. हे बघू शकता वेल, बघा, गवतामुळे हे वेल. त्याचप्रमाणे हे बघा, फळं लाल कलर घेणे चालू आहे पण फाटायला लागलेले. हे बघा, हा लाल कलर घेणे चालू आहे पण फाटायला लागले फळं. तर याला अर्जंटमध्ये एक फवारा मारावी लागणार आहे मित्रांनो, कारण की फळ हे फाटत चाललेले आहे जास्त. आणि आपण तर बघितलं तर भाऊ, डिसेंबरमध्येच हे फळं बाग घेतात. पावसाळ्यात काही आपल्याला माहिती नाही मित्रांनो. कारण याच फळासाठी कॅल्शियम नायट्रेट आणि आपलं बोरान हे आम्ही फवाऱ्यामध्ये मारतो. आणि काही काही ठिकाणी काही वेळेस आम्ही मित्रांनो ड्रिंचिंग पण करतो. यात आपले हर्मन 99 हरमी शर्मा जोडून आणलेलं आहे. आणि हे रोप आणलेलं आहे हिमाचल प्रदेशमधून आणि कुरिअरद्वारा आलेले आहे टुनकी गावात. हे बघू शकतो मी, फळं बघा लाल झाली आहेत पण फाटून राहिले. हे बघा, लाल फळं झाली पण हे बघा फाटले, हे कीड धरलेली आणि हे बघा, हे बघू शकता. आणि हे बघा, याच्या खाली चांगलं फळ आहे, याला पण आईने डंक मारलेला आहे, हे बघू शकता. म्हणजे हे फळं खराब व्हायला लागलेले आहेत मित्रांनो. तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे हे खराब होऊन राहिलेले आहे. तर काही काही ठिकाणी असे जबरदस्त झालेले आहे, म्हणजे खायला झालेले आहेत आपले. तर काही काही ठिकाणी असे कीड लागलेली आहे आणि खराब झालेले, आणि काही ठिकाणी असे फुलं लागलेली आहेत नवीन. हे बघा, आता तुम्ही म्हणसान मित्रांनो की आपल्या सफरचंदसारखे सफरचंद लागत नाही. मित्रांनो, सफरचंद लागतात, पण आपण पाहू शकता कशा प्रकारे फाटलेले आहेत. तर हे बघा, याच्या खाली हे फळ पण फाटलेलं आहे, बघा, कतरलेलं आहे, हे बघू शकता. आणि हे बघा, असे नवीन डीरमधून फुलं येत आहे मित्रांनो. हे बघा शकता, अशा फळावर फाटलेले, हे बघा, प्रत्येक ठिकाणी फळ फाटलेलं आहे. तर हर्मन 1990मध्ये सर्वात जास्त फळे मोठे झालेले आहेत आणि लाल कलर धरलेला आहे यांनी प्रत्येक ठिकाणी. म्हणजे याची साईज पण थोडीशी अशी कमजोर आहे मित्रांनो. साईज कमजोर असल्यामुळे ते फाटत आहेत मला वाटते. आणि त्याच्यामध्ये काही दिलेलं नाही मित्रांनो, त्याला 2 ड्रिंचिंगच दिलेले आहेत आम्ही आतापर्यंत. आणि याच्या पुढे आम्ही त्याला आता फवारा गिवारा मारणार, कारण की झाडं पण सुधारतात आणि फळधारणा पण हे होते.
कारण की हे फळाची काळजी घ्यावीच लागते. कारण की एवढं मोठं पीक आपण कशासाठी घेतो, त्याचा उपयोग झाला पाहिजे मित्रांनो. हे बघू शकता, हे फळच फळ आहेत. तर मी तुम्हाला अजून दाखवतो मित्रांनो, म्हणजे पुऱ्या बगीच्यामध्येच फुटलेलं आहे. हे बघू शकता आपण, छोटे लहान छोटे मोठे सारेच आहेत. आणि काही ठिकाणी लाल पण झाले, तुम्हाला दाखवलीच आहे मी. पण ते जेवढी साईज झालेली आहे तेवढे हे फाटलेले आहे, प्रत्येक ठिकाणी फाटलेले आहे. हे बघा, हे लाल फळ आहे, हे बघू शकता तुम्ही, फाटलेलं आहे हे मित्रांनो. त्याच्या समोर पण आहे, ते बघा, तुम्हाला दाखवत आहे. हे बघा मित्रांनो, आता याची साईज बघा तुम्ही. हे बघा याची साईज आणि हे लाल फळ, हे बघा धक्का लागल्यावरच तुटते. हे बघा, म्हणजे याचा निर्जीव झालेला आहे. पाहू शकतो तुम्ही, बघा 4 फळ आहेत आणि 4ही फळांमध्ये हे फाटलेले आहेत. तर हे मित्रांनो कशामुळे फाटलेलं आहे आपला कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि आपल्याला माहिती नाही एवढी मित्रांनो, तर मी तुमच्यापर्यंत पोचवतोच. तसं फळ मला फाटेल दिसलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवतच आहे मित्रांनो. आणि हे खायलायक नाही मित्रांनो, कारण की अळीने डंक मारलेला आहे. त्यासाठी हे काही मी हे खाली टाकून देतो मित्रांनो. बघू शकतो मी फेकलेले आहेत ते फळ, कारण की ते काही कामाचे नाही, तोडून टाकावे लागतात मित्रांनो. कारण की झाडाची सहनशक्ती हे त्याच्यासाठी, म्हणजे फळ ते झाडाचं पुरं शक्ती ओढून घेते आणि ते फळांचा काही उपयोग बी नाही मित्रांनो. त्यासाठीच तुम्हाला अशा माहितीसाठी सफरचंद गुरु या यूट्यूब चॅनलला फॉलो करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. अशाच माहितीसाठी तुम्हाला लागल्यास मित्रांनो मी अधिक माहिती देतो. आणि आपल्याला हे फर्स्ट टाईमच आपण पाहत आहे, गावाकडे टुनकी गाव येथे हे सफरचंद लागलेले आहे. तर मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि मला काही एवढं नॉलेज नाही मित्रांनो याच्यामधलं, पण मी तुम्हाला सांगायचा खूप प्रयत्न करतो, कारण की जे मला माहिती आहे ते आपण पाहू शकता मित्रांनो. सफरचंद गुरु यूट्यूब चॅनलवरून आपण तुम्हाला माहिती पोचवतो. आणि प्रत्येक ठिकाणी फळं लागलेले. हे बघा, आता हे गोचकेच लागलेले होते, तर आम्ही ते तोडलेले आहेत आणि आपण पाहू शकतो समजा मित्रांनो. तर हे बघा, तर माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 9284 सॉरी मित्रांनो 9284 1245 हा मोबाईल नंबर आहे. कोणाला लागल्यास रोपगी आपले संपर्क साधावा. आणि आपल्याला व्हॉट्सअपवर पण तुम्ही हे करू शकता. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. अशा माहितीसाठी सफरचंद गुरु चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.